रुपये जाणारे म्हणून 101 रुपये देऊन घेतलेला. त्याच्या अंगाला कोण पैसे हात लावून द्यायचं नाही. आणि 1100 रुपये देऊन द्यायचं. 16 महिन्याचं बिगर मेंटेनन्स. बिगर मेंटेनन्स. आमची आमची पण परिस्थिती झाली. मनगुतीला हा 3.5 लाखाला मागणी. 3.5 लाखाला. विजापूरमध्ये. याला विकायचंच नाही तुम्हाला. नाही. हा. तरी मला ते कोंडांचा आशीर्वाद आला. नमस्कार मंडळी, तर मी तुमचं स्वागत करतो वारसा शर्यतीचं या आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आलेलो आहे हिडदुगीमध्ये, हिडदुगीच्या बकासूरला भेट द्यायला. ते हे आहेत त्याचे मालक. दादा तुमचं नाव सांगा जरा. माझा साहेब धर्मा हिडदुगी. धर्मा हिडदुगी. आणि ही तुमची बैल. हे आमच्या इथे ह्या बैलाचं नाव बंड्या आणि साहेब ते राजा. बंड्या आणि राजा. आणि तुमचा बकासूर कुठं आहे? बकासूर आता आहे त्याला पेशंट. त्याला स्पेशल वाघच. मित्रांनो, याने लहान वयात लई नाव गाजवले आणि लई मोठ्या बैलांनी पाणी बी पाजवले. हा बघा, हा हिडदुगीचा बकासूर. जरा बैल भुजतोय, लई भुजार आहे. या बैलाला तुम्ही बघितलंच असेल याच्या व्हिडिओमध्ये. मध्ये हा बैल 5 लाखला मनगुतीला पळाला. कितवा नंबर आला त्याच्यात? साहेब तिथं 6 झालं. हा. मग ते आमच्या गाडी 6ला उडी मारलेली. हा. ते आमचं हे झालं की बक्षीस वाटून दिलं आम्हाला. बक्षीस वाटून दिलं. ते जे आमच्या मित्राची गाडी. एवढ्या लहान वयात 5 लाखला पळणं पण चेष्टा नाही आहे. नाही, बक्षीस आम्हाला ते 6 नंबरचं बक्षीस ते भांडण्यापेक्षा म्हणाले नाही. 25,000 आम्हाला 25,000 त्यांना 25,000. बरं झालं की. नियमानुसार आमचीच गाडी उडी मारलेली. हा. त्यांनी कलरला आमच्यापेक्षा नाही, कारण या वयात पळणं सुद्धा चेष्टा नाही आहे ना. तरी वय काय असेल बाई वासराचं? साहेब आता हे 16 महिना आहे. 16 महिन्याचं. 4थ्या महिन्यात मी पळवले मोठ्या गटात. अरे ते मी बघितलंयच की आपल्या हनुमंतवाडीला वगैरे ते पळवलेलं आहे ना. 4.5 महिन्याचं होतं बघ. तो बाबा, त्या तर मैदानात सगळ्यांनी डोक्याला हात लावले नाही. एवढं बारकं वासरू करण पळायला कसलं 3 नंबर झालता तेव्हा वाटतं. 2 असेल. 2-2. ते सुरुवातीला पहिला मैदान नेला तेव्हा गाडी 1ला पळाली. हा. 1ला थांबत नाही हो, तुटून पळते, राखून पळत नाही. हे हा म्हणजे मागे गाडी कंडका करते. हा. म्हणून त्याला आम्ही कधी एवढा 1ला पळवलं बघा. हा. त्याला 1ला पळवलं तरी आम्ही पळवत नाही साहेब. नाही. 2-3-4 2-3 ला. हा. बैल बुजतोय बी लई है ना. बुजारलंय. आणि आता साहेब आमच्या पोरग्याला आणि मला एवढं जोर देतो साहेब. पोरग्याला आणि तुम्हाला. दुसऱ्याच ना आता मारा येते. मला बी आता मी हात लावा गेलो खरं मला मारायला आला. आणि साहेब कधी त्याला चोळून घेतलं नाही बघा. चोळून नाही. नाही बिगर मेंटेनन्स. बिगर मेंटेनन्स. या बैलाची जात कुठली तशी बघायला गेली तर? हे साहेब जर्सी मिक्स येते हो. जर्सी आणि खिलार मिक्स. हा खिलार मिक्स. एक 30-35% साहेब जर्सी आहे. 30-35%. हो हो. आणि आता साहेब याला मनगुती मैदानपासून पळवायचं नाही म्हणून भरडं बिडं नाही बघा. नाही, आता बंद आहे. भरडं बंद नसताना पण बैल जरी चांगला बाळ गेला तुम्ही. नाही असंच आहे साहेब ते. असंच. त्याला मेंटेनन्स कमी लागतोय. maintenance कारण कमी साहेब. आणि मैदानात लई मोठ्या मेंटेनन्स आल्या बैलाच नाही, नाही नाही, नाही. ऐकत नाही सोडा. maintenance वगैरे काय नसते साहेब. आम्ही त्याला कधी आम्ही एवढं हे केलं बघा, कधी आम्ही त्याला पूजा सुद्धा केला नाही. कारण बैला तुमचं लय नाव केला. काय नाव केलं तू? आता किती 1.5 वर्षात एवढं नाव केलंय म्हटलं. आणि लई त्याचं मी ना 4 महिन्याचं 3 महिन्यानं वायद्यावर घेतलेलं साहेब पाडे. हा 3 महिन्याच्या वायद्यावर. हा. आता रोग झालं तर 3,000 हा. आणि महिन्यानं पैसे द्यायचं झालं तर 4,000 विकलेलं याला. हा त्यांनी मी घेतलेलो हो. तुम्ही घेतलेला. आमचं परिस्थिती गरीब आहे. हा. ते म्हणाले नाही रोख पैसे देणार तर माझा मित्राचाच आहे. हा. त्याने काय म्हणाले रोख पैसे देणार तर 3,000 ला घेऊन जा. हा. आणि उधारी झालं तर महिन्यानं देतो म्हटलं तर 4,000. 4,000. तरी याला खरेदी कितीला केलेली मग याची? 4,000 साहेब. 4,000ची. हो. आणि आता याला मागणी कितीची आहे? साहेब हे मंगळूर ते मैदान पळापासून मागितलं की हो. ते 1,60 ला मागितलेलं पहिला. 1 लाख. बहिरेपूरला. हा. बहिरेवाडीला. बैरवाडीला. हा 1,60 ते 1,60,000 हो. कापशी सरांनी मागितलं. माझ्या मेजर त्या माहित बघा. हा. त्यांनी माहिती मागितलेलं. हो. आता मंगळूर ते मैदान झाल्यापासून साहेब 3.5 लाखाला मागायला ते. 3.5 लाखाला. विजापूरवाली. वासरू पण तसं आहे हो, है हो. ना, आणि साहेब म्हणून मागणी. आदत आहे हो. आणि त्या आदत असून कधी मी खाली पळवलो नाही.
ते तर आहे. आदत आदत गटात मी बी आठवते पदी पळाले. नाही नाही पाडा बैल पासूनच सुरुवात पाडा त्याची बैल. मोठ्या गटापासून. आदत बैलाला पळलो साहेब ते भैरापूरला हा बैल बर हा ते आदत बैल होतं ना हा आणि त्याला मग? पळायचं नाद आहे हो ते काय बॅटरी बळजबरीने पळत नाही त्या बैलाच्या अंगातच हा आहे की बाबा मला पळायचं आहे. बिगर मेजॉरिटीला साहेब किती 10 लाख बक्षीस असू दे माझं एक सोडण्याची इच्छा आहे. हा बिगर हा मेजॉरिटीला मोटरसायकल नको बॅटरी नको काही नको 100% मैदान करणार घ्या. गाड्या साहेब कुठला बी एवढ्यात गाडी हा. नंबर तर ते मला गॅरंटी आहे. 100% स्वतःच्या बैलावर विश्वास असा पाहिजे. हो. साहेब माझ्याकडे पैसे नव्हते पोलीस फी भरायला हा तर माझ्याकडे एक 10 ग्रामची अंगठी होती अंगठी एकूण पोलीस फी भरली मनगुतीला. हा 26,000चं अरे आणि माझा दोस्त एक 25,000 घातलेला 25,000 हा मग ते परत दिलं नाही बघा परत दिलं. ते गाडी बक्षीस अर्धा दिलं नाही हा कधी मग ते त्याला 25,000 मी दिलं हा तेच 25,000 त्याचं दिलं हो हा त्याचं देऊन टाकलं. आणि साहेब आमची गाडी सुटताना जरा लेट सुटली हो मागं मागणं होय, जरा लेट सुटली सोडा. टू व्हीलर अडकली तो हम्म टू व्हीलर वर जाऊन चढले की आमचं पाड्यात. टू व्हीलरवर हा तेव्हा जरा गाडी मागं होती कारण फिरून चांगली लागली गाडी. गाडी ते साहेब सुट्टा करत नाही हा गाडी किती पुढे पडणार असू दे त्याला जाऊन चिकटते त्याला काढा एवढ्या लहान वयातच याचं एवढं हे आहे म्हणजे अजून ह्याचं वय दांडगे आणि मोठा झाला तर काय बघायला नको मग आता. नाही नाही साहेब आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे हम्म ते लाल पॅन्ट आणि ते काळा टी शर्ट हा. त्याशिवाय गाडी पळवत नाही. तुम्ही होय नाही त्याचं पळतच नाही. ते होय मी अंगी त्यानं घालून बघितलंय हा अंगीला त्यानं तेवढा काय झाल पळत नाही साहेब म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य आहे हो. त्याला तो भुजत असणार त्याच हा. ह्याला. त्याला आणि साहेब त्याच्या टक्केवर पळतोय तो त्याला मी कसं काय करतोय कवा पळा लागतंय किती वेळ लावायला लागतंय त्याला नाही आणि गाडीत खडा बसला की तो हाय त्या मापानच पळणार. त्याच मापान हा दांडीवर जरा डब पडले की गाडी पुढची काढणारच काढणारच. किती वेळाची असू दे. साहेब, म्हणजे बैलाला त्याला- ईर्ष्या आहे सोडा. बैला समोर गाडी दिसली की त्याच्या पुढे जाणार आणि साहेब ते आमचं मोठं बैल त्याला काय नाद नाही गाडीचा नाही. म्हणजे गाडी काढून पळवावं हा किंवा त्याला सुरान पळणार खरं. त्याला वाट तो पळणार खाल मान घालणार बघा वाट पळणार ते पळणारच. कुठं पळालाय, तो कुठं बाहेरचा. आणायचं, काय नाही तो पण बघूया आपण. हा मग ह्याला तुम्हाला द्यायची इच्छा आहे नाही, काय नाही, नाही? याला विकायचंच नाही तुम्हाला. नाही नाही साहेब मग याची किंमतच नको करायला कधी आहे ना. साहेब, आम्ही किंमत आहे कितीला मागू दे साहेब आणि माझ्या जागी कोण असं तर साहेब त्याला लई दिवस देईल होय होय ते तर आहे सोडा. मला पोत्यात पैसे दिले नाही तरी देत नाही कारण अशा जनावरांची किंमत बी नाही होत सोडा. हो हो आणि आमच्या घरात सांगितले साहेब हम्म मी ज्या दिवशी मरीन त्या दिवशीची बैल इकायची काय ठेवायची ते तुम्ही ठरवायचं मी बरं. असेपर्यंत ते दोन देत नाही साहेब. ह्याला तर नाद म्हणतात. हा, नाही, आहे ना. नाही. साहेब पैसे घेऊन काय करणार हो? आता पैसे. माझ्याकडे 1 रुपया नाही बघा मी शर्ती बघून आलो हा 50चं पेट्रोल वाटलं तिथं इलास पाटलाच्या गाडीवर गेलो हा तिथं तेरणीत एकटा भेटला तिथनं जाऊन आलो. आता 50च्या पेट्रोल मध्ये इकडे आलो 50 पेट्रोल आमच्याकडे पैसे नसताना सुद्धा नाद आम्ही थोडा होतोय साहेब. नाद आहे सोडा. आणि परत साहेब मोठं मैदान कुठे असू दे मला बोलवायला माझा मित्र वगैरे नाही येतात. येतात. मामा बाप गरीब आहे ते कुठे हम्म. पेट्रोल घालतो नाही. हा मला घरला नाही आले साहेब इथं होय हो आणि ते माझा इक्रम म्हणून दोस्त आहे बघा हा ते आम्हाला फुल सपोर्ट आहे साहेब. ते फोटो बिटो मी बघितले इंस्टावर टाकलेले ते त्यांचंच बघा ते फोन. त्यांचं हा बरोबर आता ते त्या- त्यांचं कोण हा ते विक्रम दादांचं. हा, त्याला मग आम्ही साहेब आमच्या परिस्थिती गरीब आहे त्याला बी हा. नाद आहे हा मग ते आम्हाला पैशातून मदत केला तर त्याचा बैल पळून आम्ही मदत करणार बघा त्याला. ह्याला मैत्री म्हणतात. याला शर्यत क्षेत्रातली मैत्री असावी तर अशी आहे ना. साहेब मला दवाखाना पैसे नसला तरी तो तिथून येतोय. येतोय हो हो खरं मैत्रीचं कारण सगळीकडे आहे सोडा. आता परवा चारा घेतलेला साहेब ते कडबा हा त्या मित्रांना 2 दिवसांना पैसे द्यायला पाहिजे मला 2 दिवसांना आता महिना झाला मला इशारा नाही आणि नाही. ते इकडं येऊन टेम्पोत भरून देऊन इथं रचून गेला आणि टेम्पोवाल्याने सगळं त्याचं साहेब आता त्याचा फोन पाहिला बघा 2 मैदान पहिलं हा त्याला 5,000 रुपये खर्च आला हा म्हणजे नाल मारायचं ते टेम्पो भाड्याला टेम्पो भाडा ते येऊ दे म्हणाला तुला खात्री असली की झालं मग आता परवा म्हणाला मी फान पळवायचं माझं मी काम करतो ते खाल काय बी खाऊ दे म्हणाले हा मग चांगलं स्टँडर्ड खात झालं की साहेब पुढच्या वर्षी आमचं हे जरा डावीला तयार करणार आहे आता उजीला आहे फक्त आता उजवीला म्हणजे आदत गटला आम्ही पळणार आहे पळवणार. जे नाव करण्यासाठी पळणार ते माझं दोस्ताचं नाव होते माझं काय नाव नको मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. हा बरोबर की एका गरीब माणसाला हा हा नाद परवडतोय काय? नाही नाही साहेब बरोबर नाही. नाही परवडत. नाही. फक्त नादापोटी हे करायला लागते. मला- साहेब या बैलाचा आशीर्वाद आहे म्हणून मला परवडले हा या बैलांचाच आशीर्वाद आहे मला बरोबर. आणि आणि ते- तुम्ही त्यांची बी सेवा नाही, करताय नाही, त्याच्यामुळे हा. तुम्हाला आशीर्वाद आहे सोडा. साहेब त्याला टायमात आवाज होत नाही ते आणि आमचं एक खोंड फिरत असते ते कोण हा कुठलं आणि मी 3-4 शिवाय बागत नाही साहेब हा मला काहीच नाही माझं शाळेत नाही काही नाही हे घर एवढं आहे बघा हा तरी मला ते खोंडांचा आशीर्वाद आहे म्हणजे तुम्हाला 2 कधी नाही 3 नाही नाही 3-4 आता ते इक्रमचं आमच्या दोस्ताचा खोंड आहे बघा हा ते आणि अवताला झुकतोय हा. त्याला नाचून म्हणजे फ्रेश होते हो फिरून फ्रेश होते बरोबर आहे. मग त्याला झुकायचं आणि ह्याला झुकायचं ते आमच्या दोस्ताच्या खोंडाला सोडायचं ते फ्रेश होते नाचतंय मग नाचते हा आणि त्यांचं साहेब मेंटेनन्स बी आहे तो मेंटेनन्स.
आणि साहेब यांचं फिरवणं सुद्धा जास्त आहे आमचं. फिरवणं आणि कधी आम्ही उडी मार देत नाही. यस नाही, ते जायचं 125 किलोमीटर, यायचं 125 किलोमीटर फिरवतो बा. आरामात जायचं नाही, रातभर फिरवतो. रात आरामात जायचं धुडकीवर. हा, दुडकी बंद करायचं नाही, कुठं सोडायचं नाही. हा. आणि अंदाज असल्यामुळे साहेब त्यांना बाहेर जायचं कळत नाही. लय बी पळवायचं नाही असं काहीतरी असतं ना, धुडकीवर न्यायचं, आरामात धुडकीवर आणायचं. त्यांच्या स्टॅमिनावर होतं हो. हो, बरोबर. तर ते विक्रमचा खोंड आहे आमच्या दोस्ताचा, हा, त्या खोंडाला लोड घेऊन चालत नाही. तरी मी परवा ह्याला बळवणाला गेलो साहेब. घेऊन होय, तिथं खांदावळ, हा. खंडाबळ. मग तिथं मला ओळखलं की हे कुठल्याही गाडी कुठेही पळते असं आम्हाला अंदाज राहिला हो. नाही, ते बी होणार की आता तुमची मेहनत तेवढी असेल तर तो बी बैल तसा तयार होणार आहे साहेब, ना. माझं काय नाव नको, माझ्या दोस्ताचं एकदा नाव करणार आहे मी पुढच्या वर्षी. करा करा, नक्कीच करा, नक्कीच माझं करा. काय दोस्त नाव पण नको साहेब. तुमच्या अडी अडचणी दोस्त तुमच्या सोबत आहे म्हटल्यावर. त्याचं नाव होऊ दे म्हणून साहेब त्याला काय म्हटलं, आता परत त्याच्याकडे 2 आहेत साहेब. हा. मला एक देऊन त्यांना अनेक घेतल्या नाही. आणि कोण साहेब मागं कधी पळत नाही हो. मागं नाही. नाही नाही. मग मीच त्याला धरून पळतोय. ते आमचं कसं साहेब बारकं फोंड आहे, कुठेतरी या मोठ्या गाड्या येऊन अडकल्या हम्म. बिडकल्या. आमचं बारकं पाय बघा बघा फोंडाचं हम्म, कवळं पाय किंवा अजून. बरोबर. अजून लई लहान आहे बैल. हा, मग ते डंबरी 5 लाखला मैदान पूर्ण करणं म्हणजे बी हो हो सर. मोठ्या मोठ्या बैलांना जमलं नाही, तेवढ्या वाघानं आणि केले. साहेब कधी बसलं नाही बघा. अवताला असू दे, सर्कीला असू दे, कधी बसायला असं बसलं नाही. हा. ते कधी बसलं नाही. बकलं तर नाही सोडा, आम्ही बी बघितले हो. मैदानला. आणि त्याला नादच नाही साहेब. आणि त्याला अजून बघा आता एवढंच कोण आहे त्याला, मी ना बिगर रेशनीचं 2 मैदान पळलो. त्याला बिगर रेशनीचं. हा, तवा हा. बरोबर लहान होतं तवा. सगळी मला फ्लॅट काढायला लागली, हे कशाला आणलंय, हे कशाला आणलंय. मित्रांनो, मी पण जेव्हा याला पहिल्यांदा जेव्हा मैदानात बघितलं होतं तेव्हा पण मी यांना म्हटलं होतं की त्या पाड्याला चांगलं पैरे टाका, हे बारकं टाकू नका. तेव्हा हे स्वतः मला म्हणालेले की हे त्याच्यावरचं आहे. हो. आणि ज्या दिवशी हा पाडा पळाला, हे वासरू पळालं, त्या दिवशी मी स्वतः बघितलं की या वासराची झलक काय आहे आणि हे वासरू काय आहे. एवढ्या लहान वयात पाडा बैल मैदानला पळणं म्हणजे खायची गोष्ट नाही, आणि त्यात पण नंबर करणं म्हणजे वेगळंच. आणि साहेब आम्ही खानापूरला पळलो तो चांगल्या वेळी. खानापूरला 5 लाखाचं बैल आलं, त्याला फाईट करून पळलो. त्यातला हो. मी याचे व्हिडिओ पण बघितलेत ह्याला आपल्या. आणि खानापूरला साहेब ते कमीत कमी लाखाचं मैदान झाल्यासारखं झालं, परंतु हा. बारा बैल होतं, त्याला लाखाचं मैदान झालं. लाखाचं मैदान ते सगळे जण ते मोठं मोठं बैल आलते हो. बैल. बारा बैला. फोंडा फाईट बैल. दिल्याने. हो, तिकडे 2 लाखाची फोंड आली. आणि बक्षीस साहेब ते काय झालं, 7,000 होतं. हा, तिथं गाड्या जास्त जमल्यामुळे परत 11,000 केले. 11, 8, 7 केले. 11, 8, 7. 7 म्हणजे गाड्या लय झाल्या की हो. हा मग तिथं आम्ही गाडी मागणंच पळवतो साहेब, 1-1.5 किलोमीटर. हा, हे पब्लिक काय म्हणाला, हे केवढंसं पाडा आहे, हे काय पळायला. असं म्हणाले. हे तर आम्ही बी म्हटलेलं सोडा, हा. पहिला मग ते आमच्या इथं हलकरीचं माझ्या मित्राचं आणि ते मुरगुड रोहित दादांची गाडी, ते जरा फटकन पाहते पुढं. हा. मग आम्ही बी म्हणतो आता ह्याला हे कोण लावला वाटलं की ते घेऊन नेऊन ठेवतोय गाडी. ठेवतोय साहेब तरी कासरा अडकला नाही तर आमच्या पुढं गाडी त्यांच्या घासून नंबर मनगुत्तीला, ह्याला खानापूरला साहेब. खानापूरला. मनगुत्तीचा व्हिडिओ आम्ही बघितल्यात, साईड मारतेला ह्याचं हो, हो, मागून साहेब. गाडी. आणि साहेब त्याला किती बी तो सपलेला असू दे, हा. त्याला गाडी दिसली की तो हाय तेच आणि वेगळा. हाय तेच आणि हो. वेगळा. आणि खान कधी साहेब आम्ही पळले बघायला तर तालमीला कधी आम्ही उडी मारू नाही, एवढं मैदान केलं कधी सपला नाही. नाही लेवल पट्याला तर साहेब त्याला धरून बसायचं. म्हणजे त्याच्या आतमध्येच आहे की मला पळायचं आहे आणि मला 1 नंबर व्हायचा आहे. आणि साहेब मी ना त्याला चारलंय बी थोडा. चारलंय मी अजून पण काळच्या त्याला आता दूध बसते. दूध. हो, त्याला सकाळी देतो, संध्याकाळी दूध. तेच हो, तुमचं प्रेम आहे, तुमची त्यांच्यावर निगा करतेस एवढी चांगली म्हणून तर आमच्या आहे. दोस्ताला गाय घेतो साहेब आमच्या जी परिस्थितीमुळे. हा, मग आता गाय त्याला पुढच्या वर्षी काय तर करून घेणार. घेवा हं. दुधासाठी पण बऱ्या होता नाही घरात. कधी असं बुट्टीना ह्यांना काय बघायचं नाही. नाही, जाऊन गाईच तिथे द्याय. डायरेक्ट पिते. हो. कुठली बी गाय असते. हा असू दे. असे म्हणजे बैल पण वासरू पण हुशार आहे म्हणजे. हे हुशार आहे. आता गाय असलं तर साहेब कासरा लावला तर पित नाही. नाही पित. नाही नाही. आता इथं गाय असली आणि आता कासरा सगळं सोडला का नाही, हा, येऊन इथं सोबा. आणि असं एमटी कासरा बिसरा काढला तर डायरेक्ट जाऊन दूध पिते. दूध पिते. टाइम टू टाइम पिते. आमचा पोरगा आहे वा, हम्म. माझा पोरगा आहे तो सगळं संध्याकाळी तो आता नाही का इथं, नाही ते जरा गावाला गेले. गावाला गेले. हा, ते सगळं व्यवस्था आमची आई वगैरे आहे. तो खरा मालक आहे याचा. हा साहेब. शर्यतीमध्ये याला पकडून तोच असतोय सोबत. हो साहेब. आणि खान कधी थांबत नाही साहेब सुटताना तर. सुटताना नाही थांबत. म्हणूनच मी गाडी आमची मागे पण उभा करतो. माग. होय. आणि पुढं सप्ते हो. नाही, त्याला ईर्ष्या आहे गाडी, पुढे जाऊ देत नाही गाडीला, नाही नाही नाही. आणि पुढची गाडी पुढे राहू देत नाही. नुसता गाडी दाखवायचं बघा. हा, पुढं गाडी दाखवायला आता पहिल्यांदा सोडलेलं. पहिला सोडले. पहिल्यांदा सोडलेलं आणि नाही, नंतर- त्या दिवशी लोकांनी तोंडात बोटं घातली, हो. एवढं वासरू पळाले म्हणजे. आणि साहेब त्याला एक वैशिष्ट्य आहे ते आमच्या दोन्हीचा. हा, कलर जसं घेतात तसंच ते फिरते. पहिला कसं सुटते बघा हा, तेवढाच वेग. तेवढाच वेग. नाहीतर इकडे भकणे थांबणे विणे काही नाही.
गाडी तुम- उचलून टाकले का नाही साहेब 1.5-2 किलोमीटर आम्ही हाय तसंच पळतात. ती तुमची शिकवण पण चांगली मिळाली त्या दोन्ही बैलासनी. ते माझ्या मित्राचं एक नाव करायचं आहे साहेब. करा की हो, नक्कीच. करा. हा बघा हिडदुगीचा बकासूर हो जो सध्या खूप गाजवते मैदानात. म्हणजे साहेब आता मला पब्लिक सगळं विचारले का सोडा नाही का सोडा नाही. ते आमचं होय. साहेब आमचं लय नाव केलं ना आम्ही त्याला विश्रांती दिली जरा. ते काय कुठे दुकान ते तर हायच काय नाव होते म्हणून सारखं पळवा बाबा मैदान धरा त्या जीवाचं पण काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे की नाही. सोडू का साहेब बाहेर जरा. आता मस्ती करते साहेब ते बाहेर बांधलं का नाही हा आता सगळं डांगरून टाकते म्हणून त्याला बाहेर बांधत नाही साहेब. म्हणून ते ह्याला आत बांधले. हो मित्रांनो हा बघा हिडदुगीचा बकासूर मनगुत्तीला जनरल गटात पळालाय 6 नंबरात. बा. बकासूर. हे धर्मादादा आणि त्यांच्या आई कायम त्यांच्या सेवेत असतात या बैलांच्या. एकदम गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी नाद हा टिकवलेला आहे. आणि साहेब हे शर्यत कुणाला चालत नाही. शर्यत नाही नाही सध्या शर्यत ही गरीब माणसांची आहेच नाही. नाही साहेब पहिल्यासारखे काही टिकले नाही. कुणाला चालत नाही साहेब. हे गरीब माणूस आहे बघा. हा किती बैल पळत असेल हे. हा हे सोडत नाही साहेब. आहे. आमच्या गाडी कधी साहेब खाट होते म्हणून आम्हाला पुरवते हो. होय ते तर आहेच सोडा. टेम्पो भाडा आणि पोलीस कामगार वाढ तर साहेब नाही होत बरोबर. आणि तुमची आम्हाला- दोन्ही पण बैल कधी तुम्हाला निराश करायने मैदानला गेलो आणि निराश केले बाबा. साहेब, हे सगळे म्हणतात बैलाला खाद घालून कर्ज झालं हे झालं. आम्हाला बैल वर काढलं साहेब. ते तर आहे सोडा. हा मधला बैल त्याचं नाव बंड्या साहेब. बंड्या. हा त्याच्यावर साहेब तो कुठल्याही बी गटात होतोय. कुठल्या बी ना. हा कुठल्याही बी. त्याला कुठून घेतलेलं. त्याला साहेब ह्याला घेतलेलं हो. त्याला पकडून उभा राहा. आप्पाच्या वडीलने घेतलेलं साहेब. त्याला आप्पाची वाडीवरून. ते लहान होतं साहेब. एवढं होतं. गाईच्या पाटणं फिरायचं दिला होता त्याच्या हा कानाला. हो आता त्याच्या तरी आतापर्यंत किती शर्यती झाल्या असतील बंड्याच्या. हा 5 वर्ष पळवले. 5 वर्ष. हो आणि त्याचं वय आता किती वय बैलाचं वय काय. साहेब आता त्याला बघा की 5 7-8 वर्षाचा असणार. 7-8 वर्षाचं. आता 4 ला आहे साहेब ते. 4 दातीला आहे. गेल्या वर्षी त्या लास्टला आवडलं साहेब. हा हा म्हणजे अजून पुढं खूप फ्युचर आहे त्याचं चांगलं. हे विचार फ्युचर चांगलं आहे. आणि त्या साईडचा बैल तो तुमच्या मित्राचा काय वासरू. हा, ते माणसं मित्र ते गेलं वेगळं साहेब त्याला. मित्राचं नाव तुमच्या. विक्रम हराडे दड्डी. विक्रम हराडे दड्डी. त्याला नावच ठेवलं साहेब दड्डी राजा म्हणून. दड्डी राजा म्हणून. हा राजा तो राजा होतोच घ्या. हो हो साहेब. आणि वेगळं आहे साहेब त्याला. त्याला बैल. होय भयानक वेग आहे. ह्या दोघांची जोडी मित्रांनो मनगुत्तीला 5 लाखाला पळाली. आणि लोकांनी अक्षरशः लोक आश्चर्य पडली की एवढ्या बारक्या गटातली गाडी मनगुत्तीचं मैदान पूर्ण पाडून 6 नंबरला आली. आयोजकांनी पण त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला 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 है ना. मालक आले बघा, मूळ मालक. मूळ मालक. मित्रांनो धर्मादादांनी त्या काकांकडून हा बकासूर विकत घेतलेला. दादा तुम्हाला कसं वाटतंय आता की तुम्ही दिलेला खोंड आता एवढं मैदान गाजवालंय एवढी बारक्या मोठ्या मोठ्या बैलातनं पळालाय. असताना मी पारख करून घेतली ती. एवढं असतं दूध पितात वासरू. हे गाई जो दूध पिताना त्या मालकात सांगितलं हे वासरू मला दे म्हणून. दे म्हणून. त्यानं मला फुकट दिलता. कुठनं हे बी त्यांना. माणूस असलं फुकट दिलता. हा आणि त्यांच्याकडून धर्मादांनी घेतला तुमच्याकडनं. 101 रुपये दिलतो फुकट आणायचे म्हणून. 101 रुपये देऊन घेतलेला. हा. आता त्याची किंमत. आता त्याच्यावर केलाय फटफट व्यायाम केलाय. ते तर आहे. होय होय. तुम्ही काय सांगत होता धर्मादादासनी काय म्हटलं. एवढ्या कळ्यात गडबड करू नको. लहान वयात. लहान वयात खरं त्यांना नाद आहे त्यांनी काय केलं हो खरं. या कवल्या वयात कसं. होय हा? ते तर आहे. हा, पुढे टिकायला लागते. टिकणार घ्या. त्यांची सेवा यांची एवढी चांगली करतात म्हटल्यावर हा सेवा कर. ते काय बैल जनावर बी त्यांना कधी निराश करणार नाही. होय साहेब मनगुतीच्या मैदानाला लय मोठं नाव झालं. मनगुत्तीच्या ना. कर्नाटक महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा. गोरकिरी आहे ना. हो. गर्दी बी लई झाली होती. 6 नंबर गाडी आली. कारण गर्दी भरपूर गर्दी. 1-2च्या गाडीसारखी गर्दी होती. आमचं कोण बघतात म्हणून आम्ही आल्यापटाला सोडून टाकून दिलं. आल्या वेळ हो गर्दी मी बघितली होती.
मित्रांनो या बैलांचे मी व्हिडिओ तुम्हाला एंडिंग मध्ये दाखवेन. या व्हिडिओच्या पुढे संपल्यावर तुम्ही बघालच. आता साहेब कर्नाटकला 1,00,000-1,50,000 लाख सुटलं तर आता कंडिशन आहे, सुटणार आहे. होय, हो. म्हणजे तुम्ही उतरणार. आणलेले असं का असं मध्ये 1,000 रुपये 1100 रुपये बक्षीस पण देतो त्याला. हा त्याच्या अंगाला कोण पैसे हात लावून द्यायचं नाही, आणि 1100 रुपये देऊन द्यायचं. कोण काय अजून हात लावून नाही. हात लावून आमच्या पोरगा कोणी असं 1100 असं मध्ये कच्चीला लावलं तर आणि असं मी मालक असून कोण जर हात तुमच्या बारक्या पोराला एवढंच येते, हा ते एवढंच मालिश करायचं. तेच खरं मालक. त्याला कोण माझ्या जागेला येऊन टच केला 1100 रुपये बक्षीस असं बांधलं. त्या कोण असं जरा बकऱ्यासारखं पाहायचं हो. बकरा हो. काय सोडा, निगा बी त्यांची चांगली आहे आणि त्यांचं त्यांनी पण कधी तुम्हाला निराश करायला नाही सोडा. सगळ्याला गुण बी त्याचं सगळ्याला चांगलं आहे. सगळं चांगलं गुण बी म्हणजे जो खाण्याला फिरून जाणार. हा बरोबर, आमच्या सेवा करून घेतली तो फिरून जातो. जातीला मानणार. हा साहेब आमच्या परिस्थितीत एवढा खोंड अजून पाळणार आहे दुसऱ्याकडे झाले की सर. हा पाळणार. कसं हो साहेब नुसतं सातू घालता साहेब, ते बी नंबर झालं तर नाही तर नाही, मग आम्हाला रेशनच गाव काय काय असते तरी बैलांना ह्या खाद तरी आमच्या बैलाने काय होणार. हरभरा सातू मटकी ते आम्ही कधी घातलं नाही. नाही. आमचं साहेब गाडी 2-3 एक व्हायचा 5,000 3,000 2,000 25 हा 1,000 रुपये टेम्पो भाडं हा परवीस फी 500 साहेब. हा आणि आमचं दोस्त वगैरे येतात त्यांनी काय माझ्याकडे कधी पेट्रोल घातलं नाही. हा. आमच्या खिशात राहणार 200 मग आम्ही कधी त्याला काय 300चं काय आम्ही घालणार. ते तर आहेच. मग केव्हा गाडी जरा पुढच्या बक्षीस वाढ असलं तर एक 1,000-1,500 राहणार साहेब, तेव्हा एवढंच आम्ही सातूचं पोटा सातू. मग फक्त या बैलासनी सातू आणि हे गहू गहू बस, बाकी काय असणे दूध म्हणा हे काय म्हणा असं रेग्युलर चालू नाही. नाही नाही निराश करतच नाही. आता मी जेवढे मैदान बघितल्यात पहिल्यानं कधी निराश केलंच नाही. त्यांचं गॅरंटी कळवा आम्हाला म्हणले तुला हा की आम्ही छातीवर हात ठेवून घेऊ जाऊ शकतो. नाही ना. आणि साहेब आता कुठेही मैदान असू दे 5 लाख एक्साम वगैरे मी जाणार आहे. जाणार. हो एक्साम असू दे किंवा तिकडं माळा तेवढं सोडत नाही साहेब त्याला. हा माळा चालत नाही तो. नाही म्हणजे माळात काय करत नाही पण त्याला गाडी साहेब जड जाते किंवा ते आहे बरोबर. बारक अजून वय बारका असल्याने ते त्याला गाडी माळा जड जाणार. आता पावसाळ्यात साहेब कुठेही मैदान निघलं वगैरे हा तर आम्ही आता जोडणं तयार आहे साहेब. सगळ्यांच्या शुभेच्छा बी तुमच्या सोबत आहेत घ्या. आहेत. आमच्या भागात मित्रांनो सगळे फॅन झाले त्या बकासूरचे आणि ह्या जोडीचे ह्या बैलानं पण त्याला खूप साथ दिली आहे मित्रांनो. ह्या बंड्याने 4 दाती खोंडा अजून पण, कारण त्याला जुळून घेऊन पळतोय. कोणाला बंड्याला माझ्याकडे कोंडच नव्हतं. बंड्याला होय. तर वासराला रेडका बरोबर झोपून तयार केले. आता हा वासरू जनरल गटात पळतोय. लय भुजार होता लहान असताना. लहान असताना ते आमचं ह्यांचं मित्र अरुण बेकनाव म्हणून आहेत बघा. ते दोघांच्या मध्ये पाड घेतलेले साहेब. दोघांच्या हा दोघांच्या मध्ये अरुण फरात बेकनावचे. त्यांच्याकडनं मी फोन घेतला साहेब आम्हाला टेम्पो ह्याला टेम्पोत आणायला पैसे नाही. ह्याला बंड्याला बकासूरला ते हनुमा म्हणून माझ्याकडे एक होतं. हा ते जोडणं आदत असताना पाडायला पाहिजे ती बी हा हनुमा आणि बंड्या. मग ह्यालाच मी साहेब आमचं पोरगा आणि मी इथून सकाळी 4 ला तिथून जाऊन गडीमध्ये बेकनाव असं चलवत आणले बघा. हे ना दोघं बैल पायाला घट आहे. हा है ना? पायाला घट आहे बैल. साहेब आता लोकांचं असं आहे की लोक म्हणतात धर्माच्या पाड्याला लागलं आणि साहेब त्याला कधी लावू दिलं नाही आणि लागणार पण नाही हे मला गॅरंटी आहे साहेब. म्हणजे तुम्ही काळजी घेऊनच पळवताय. हो आता साहेब ते लहानपणापासून मला एक इच्छा होती 5 लाखाला पळायचे. 5 लाखाला पळले म्हणून साहेब त्याला आता विश्रांती आहे. बरोबर. कधी पाय काढत नाही साहेब, कधी म्हणजे माझं बिगं सरत नाही. विश्रांती पण द्यायला पाहिजे, त्यांची बी काळजी आपण घ्यायला पाहिजे. 4-5 एकर शात केलेला आहे. मग आता आमचं नांगरी मारून कुळवट करून पेरायला येते हो. हा टिबलचा काम आहे. मग आम्ही आता खोंडच पळत नाही. त्यांनाच नाही जीव आहे हो. बरोबर. गरीब पळतात म्हणून त्याला कुठं बी नेऊन बडून जातात. पळते म्हणून काय त्याचं हाल करून चालत नाहीत. बरोबर आहे. त्यांची बी आमच्यावर माया पाहिजे, आमची बी त्यांच्यावर माया पाहिजे. ते तर आहेच. म्हणूनच त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे ना. मग ते पब्लिकांना कसं झालंय धर्माचं खोंड पायाला लागल्यावर तर थांबविलंय असं पब्लिक मध्ये म्हणते. तर आम्ही कधी त्याला लावू देत नाही आणि लागूपर्यंत आम्ही पळवतच नाही हो. बरोबर. आणि मोठ्या मैदान पळवलं म्हणजे तेवढं विश्रांती बी त्याला द्यायला पाहिजे है ना. या तिसऱ्या बी वासराचं तुम्ही भविष्य चांगलं करणार 100%. पुढच्या वर्षी साहेब आदतला ही जोडणार जनरलला पळणार साहेब. पुढच्या वर्षी गॅरंटी आहे 75-80% गॅरंटी आहे पळवणार.
पण तुमचं विजन लई मोठं आहे. म्हणजे आपण आपल्या भागात पळवायला बघतोय बैल, खरं तुम्ही मोठ्या गटात पळवायचे तुम्ही माझं नियोजन कोण असतं मी स्वतः एकटा. स्वतःच हा कुठं काय आमचं पोरगा नाही. स्वतः मालक, स्वतःची बैल आणि स्वतः गाडीवाला, नियोजन पण स्वतः. आमच्या दोस्ताचं नाव टाकते साहेब, त्याचं नाव हा त्यांनी साहेब आले नसलं तरी बी आम्हाला फोन पे करतात पूर्वी हा मित्र माझे. हा मग आम्ही कसं त्यांचं नाव आमच्या बरोबर पाहिजे हो. हा त्याचं नाव आम्हाला मोठं करायचं आहे. हा. माझं नाव खाली पडलं तर चालेल, पण माझ्या दोस्ताचं नाव मी मोठं करायचं एक जबाबदारी घेतली असेल. लय जीव आहे तुमच्या दोस्तावर, दोघांचा पण एकमेकांवर जीव आहे, दोघं पण एकमेकांना चांगला सपोर्ट करतात. आणि साहेब आम्हाला मनोबतीला त्यांनी पैशाला मदत केली. ते ना आणि माझ्या त्यांचं धडपडीमुळे गाडी पडलो साहेब आम्ही. म्हणजे शर्यत क्षेत्रात एक तुम्हाला चांगला मित्र पण भेटलेला आहे. आणि आम्हाला पैसे देऊन आम्हाला मदत करतो, आम्ही काय मदत करणार. बरोबर, मग त्याचं नाव मोठं करून मदत करण्याचं माझं एक जिद्द. तेच 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 ते खरं त्याच्या पैसे देऊन कोण बी करेल, खरं हे असं कोण करत नाही बघ. आणि आता भरडा वगैरे त्यांनी देतात साहेब. ते निर्धार मी नको म्हणता तर ते साहेब आमच्याकडे काय नसतं हा. ते म्हणतात मित्रांनो ह्या त्यांच्या आई आहेत, त्यांची व्यवस्था सगळी त्यांनी त्यांची ह्या वासराची सगळी व्यवस्था ह्या आई करतात. त्यांच्या सगळी व्यवस्था त्यांच्या आई करतात, ह्या सगळ्या बैलांची व्यवस्था. दिवस रात्र तुम्हीच असता ना यांच्याजवळ, सगळं तेच करतात. असं सगळी घरातली माणसं आई बाबा वगैरे सोबत असेल तर माणूस कधीच या गोष्टीमध्ये कधीच फेल जाईल. त्यांचा पण आशीर्वाद आहे आणि ह्या वासरांचा पण आशीर्वाद आहे त्यांच्यावर, त्यामुळे त्या बी कधी निराश होत नाहीत की कधी बाबा गेल्या मैदानाला आणि गुलाल घ्यायच्या आधी आले असं व्हायला. तुम्हाला कसं वाटतंय? ते तर आहे सगळं, ते तर आहे सगळं. आणि त्यांचा बी तुम्हाला चांगला आशीर्वाद आहे, कधी तुम्हाला निराश करत नाहीत ते, है ना. चला मित्रांनो, हा बघा हिडदुगीचा बकासूर, हिडदुगीचा बंड्या आणि तो राजा, दड्डीचा राजा, हे तीन आता यांच्याकडे बाळगायला आहेत. ही दोन स्वतःची आणि तो त्यांच्या मित्राचा, कारण तो स्वतःचाच. आता पुढचं बघूया आपण, त्यांची बक्षिसं बघूया मित्रांनो. आता बकासूरची आपण छोटीशी बाईट घेतलेली आहे मित्रांनो. हे वासरू आता फ्युचर मध्ये अजून लय नाव करणार. पुढे व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यांच्या मैदानाचे थोडेफार क्लिप्स टाकूया, जेणेकरून तुम्हाला समजेल याने लहान वयात काय काय केलेलं आहे. हा कोणता बैल का तुमचा आधीचा बैल? साहेब आमचा हे पहिला बैल. पहिला, सगळ्यात पहिला बैल. हा साहेब. याचं नाव काय? ह्याचं नाव सोन्या होतं साहेब. सोन्या. हा. आणि हा साहेब कटावला बैल दिलता मी घेतलेला. हा वाला. हा. हे तिकडं एक्संबेला वगैरे लाखाला पडलेला बैल. हा. मग ह्याने आमच्या इथं हलकर्णीवाला घेतले साहेब, ते कटावला दिलते, मी त्यांच्याकडनं घेतलं साहेब. हा भाई. त्यांच्याकडनं घेऊन साहेब 15 दिवस बिगर भरड्याचं पळलं बघा. 15 दिवस. हा. 70 गेला बघा. 70 माळात घोडा गेलो तर साहेब 18 गाडीत 3 झालं. 18 गाडीत? हा. म्हणजे कटावला द्यायचं तुम्ही घेऊन त्याला. मी साहेब अन्याय कधी होऊ दिला नाही. खोंडा असू दे, बैल असू दे, काय असू दे, कधी अन्याय नाही. खोंडा कसा वगैरे मी साहेब कर्जानं म्हणजे याजानं पैसे काढून मी बैल घेतोय, कटावला वगैरे देत नाही. ते तुम्हाला मानायला लागेल. लागायच्या ह्या बैलाला हो खाईम आतल्या बाजूला 2 पट्टे. बैल मात्र साहेब कधी बाहेर गेला नाही, मरोपर्यंत बैल बाहेर गेला नाही. त्याच्या पळत्या वयापासून एक्संबेला एक झालं बघा. हा. मला वाटतं साहेब 2000 पहिलं एक्संबेचं मैदान झालं बघा. हा. त्या मैदानाला 3 लाखाला. 3 लाखाला सुरुवातीला ह्या शर्यती सत्रात पहिला मैदान झाले साहेब, तर ते पहिल्याच मैदानाला एक झाले साहेब. एक झाले. ते मोठ्या सावकारचं आहे साहेब, तिकडचं दानोळी काय कुठल्या गावचं, त्यांचं काय तेवढं माहित नाही साहेब. त्या बैलाचं नाव काय होतं तरी काय? मी साहेब त्याला हे करायचो, याला हारण्या म्हणायचो साहेब. हारण्या. तिने सोन्या म्हणायचे. आणि आमचं नाव कसं आहे, आमचं पोरगं सांगल ते नाव. हा. हे गाडीवान विलासा बघ आहे. हा विलास पाटील. ते खाय माझं पहिला असलं की त्याने गाडी खाय मारतात. आणि हा वरती हनुमंतवाडी साहेब, ते तुम्ही नाही हवाला वरती कुठलं म्हटलं, हे म्हटलं हे विलास पाटलाचा किंग वर्षा साहेब. किंग वर्षा. हा हा. आता जनरलला पळतोय तो. ते माझ्या आमचं जोडणं फिटिंग 2 मैदान पडले बघा. 2 मैदान. आणि हा तुमचा बंड्या. हा बंड्या. आता जनरलला आलाय. हो. जनरलला पळालाय. तर ह्या मैदानाला मी होतो स्वतः. मी साक्ष्या मैदानाला. एवढूसा खोंडाचं वय बघा केवढूस होता, कारण खोंड 3 नंबर झालता हे मैदान.
हे दुसरं मैदान असेल ना त्याचं, कुठलं म्हटलं? हे हनुमंतवाडी. हे मैदान म्हटलं हा त्या दुसरं साहेब. तिसरं ते पहिला हलकर्णी माळात सुरुवात स्टार्ट केलं बघा. हा ती हलकर्णी माळात एक परत हनुमंतवाडीला पळून पळून गाडी शेंड्याला आमचं चढावला, जरा त्या गाडी मागे सरली. ते तर आहे सोडा, बारकं वासरू म्हणजे त्याला वडायला लागेल. तिसऱ्या मैदानाला सोडला तेव्हा 3 झाला साहेब. आणि इथे खाली हे म्हटलं हे हलकर्णी साहेब. हलकर्णी तिथं बी 3 झालं साहेब. 3 झालेली. तेव्हा अंगीमुळे खोंड कमी पळालं साहेब. ह्या अंगीमुळे हा म्हणजे त्याला तुमच्या अंगावरचा शर्ट बी त्याला लकी आहे म्हणा, आणि ते त्याच हे पळतोय. ह्या टी शर्टला पळतोय बघा कोण. ह्या वाल्या इथं ह्या अंगीला शक्यतो लय पळतोय. सगळं टी शर्ट तेच आहे साहेब. होय होय. मग ते मैदान एवढंच घालतो साहेब मी टी शर्ट. आणि हा कोणता बैल? हा साहेब माझा दोस्त विजापुरासून मला 2.5 लाखाचा बैल 40,000 दिलता बघा. तुम्हाला हा. स्वतःला? हा ते माझं म्हणजे आमचं काय त्यांचं रिलॅक्शनचं काय नव्हतं साहेब. हा निस्ता फोनच्या कॉन्टॅक्टमुळे मी त्यांचा आणि आमचं असं रिलॅक्शन झालं काही साहेब. हा एकदम दोस्तीपेक्षा बी कटर झालं साहेब. होय. त्यांनी तुम्हाला बैल 40,000ला दिला होता. त्याच्या 40,000 ला साहेब हे बैल अवताला द्यायला. हा बैल अवताला देत होती. हा मग ते कटावाली घ्याल ती हो. हा मग ते म्हटलं आमचं टेम्पो, मग त्यांनी पण चांगले होते, बैल बाळगणार तर घेऊन जा म्हणाले. घेऊन जाऊन आले मग त्यांना हप्त्याने पैसे दिला साहेब. ह्याचे. आणि साहेब ह्याचा पायात एवढा होल होता हम्म. पुढच्या पायात. आणि माझं दोस्ताचं गावात आणा जायचो मी तेव्हा. हे बघा ही जोडणं पडले बघा बंड्या आणि या लक्षाला. ही बंड्याने हे झाली तुमची स्वतःची? हा सुळे जनरल मैदान गेल्या वर्षी. गेल्या वर्षी 3 झालं साहेब. 3 झाले. हम्म. म्हणजे तुम्ही खटावला जाणाऱ्या बैलांना? हो आहे साहेब. आता मी हे बैल आहे बघा हा टेम्पोवर त्यांचं घालून मला आणून सोडल्यात माझा मित्र. त्यांनी. हा म्हणजे तुमची परिस्थिती नसताना सुद्धा हा, तुम्ही गोवंश संवर्धन एकदम चांगल्या प्रकारे हो, केलेलं आहे. काय सांगितलं मग तुम्हाला? आणि साहेब हे बैल मी ना आता आणि परत 55,000 ऐकलं साहेब. 55,000ला? होय. आता इथं हाय मग याच्याजवळ कोन्नूरमध्ये साहेब गटप्रभाच्या पुढे. गटप्राच्या पुढे त्यांनी आता देणार आहेत म्हणाले. खरं साहेब आम्ही आता घेऊन आम्हालाच तेवढं बजेट पाहिजे. ते बी आहे की आता घरात 3 बैल असल्यावर अजून त्यांचा खर्च परवडायला साहेब पाहिजे. आमच्या बंड्यासारखाच बैल कधी बाहेर मारत नाही. नाही. आणि तो साहेब तिकडे मोठ्या मोठ्या गटात पळाय 5-6 लाखाला कर्नाटक. 2.5 लाख विजापूरला पळलाय बघा. विजापूर पासून त्याचं 20 किलोमीटर गाव आहे त्यांचं. हा हा मलिग्रे बारशा त्याच्यासोबत पैऱ्याला अजूनपर्यंत काय मोडला नाही विलासाहेबांनी. हो. आणि मी दुसऱ्याला कधी त्यांच्याकडनं पैर करून देत नाही त्यांना. म्हणजे धर्मा आम्ही कसं हिला सगळं ते बैल टाकूया का त्याला असं मी कधी कुणाचं सांगतच नाही. फक्त मला काय पाहिजे त्याने अजूनपर्यंत काय नाही म्हटलं नाही. त्यांचा पण तुम्हाला सहकार्य चांगला आहे विलासाहेब. आणि माझा शब्द साहेब कधी जाईल हिला सभा गाडी त्याला हाणाय पाहिजे म्हटलं की त्यांनी कधी अजूनपर्यंत मला काय नाही म्हणाले. नाही म्हणाले. आता इथं बघा हे हनीम नाळ मैदान. हे हनीमनाळ साहेब. याच्यावरती 3 क्रमांक. हा साहेब. हे सुळे साहेब. हे आमचं म्हणजे हे लक्षाबैल आणि हे बंड्या स्वतःची जोड. हा इथे पण आणि साहेब मनगुती. हे मनगुती 5 लाखाची बघा मित्रांनो. घरची जोडणं बकासुर आणि बंड्या. एवढ्या लहान वयात मोठ्या गटात एवढा पळणं म्हणजे खायची गोष्ट नाही मित्रांनो. 5-10 लाखाची 10-10, 20-20 लाखाची बैल पळतात. त्या मैदानाला ही बैल साहेब ही जोडणं बघा हनिम्या. ही यांची आधीची जोडणी. हा सुरुवात हनम्या आणि बंड्या. हा हे त्यांचा पोरगा आहे बघा. हा आहे बघा साहेब. हे बघा त्यांचा पोरगा आता गावाला गेलाय. इथं इथं दाखवू शकत नाही. इथं पण आहे बघा त्याचं प्रत्येक फोटोत आहे. मालक त्योच आहे. हा ही हलकर्णीला हनम्या आणि बंड्या घरची आणि जोडणी. साहेब 5 फूट भाल 7,000 बक्षीस होतं साहेब दरवेळी. इथं 5 फूट ढाल. पुरा डाऊनर साहेब सुटल्यापासून कलरपर्यंत डाऊनर. होय. होय. इथं बेलवेडी आहे बघा. हा वशा यांचा. हा विलास विलास पाटलांचा वशा. आणि साहेब मीना बैल झुपल्यापासून हे बैल कोणा झुपाय नाही अजूनपर्यंत आमच्या गडिंगला तालुक्यात. नाही ना. नाही. कापशी माझ्या साहेब एकदा परवा झुपलेले. हा आणि तो विलास बी असा माणूस आहे की आमच्या माझ्याबद्दल साहेब हा त्याला जग काय चांगलं म्हणते वाईट म्हणजे आमच्याबद्दल आम्ही त्याला चांगलं. कधी हे नाराज केलं नाही. मला कधी नाराज केलं नाही साहेब त्याने. हा. आणि म्हणजे तुमचं दोघांचं बी सहकार्य एकमेकांना हो, हो, खूप मोलाचं आहे. साहेब आमच्या भागात बैल हे कधीच कोण झुपलं नाही. हा बैल हा पण आमचं पहिलं कोणाचं ते आपल्या भागात झालंच नाही. नाही साहेब. तुम्हाला एक केलंय हो, तेवढं आणि सोडून. परवा साहेब आता याला 51 ला बैल सुटलेलं होय. दानोळीचं पैर केलं साहेब. दानोळीचं. हा ते दानोळीचं बैल जरा शेंड्याला येऊन बसलं. बसलं 3 ला पळायचं नाहीतर ह्याच्यावर झालं की साहेब एकच होणार. एकच. आणि विलास पटलावर आमचा विषय आणि आम्ही जास्त त्यांच्या संपर्कात नसतात. असं कुठं मैदानाला वगैरे त्यांचं काय तर काम असलं तर मला फोन लावले की आम्ही जात आहोत एकत्र असतो. पण विलास पटलांना आम्हाला कधी अजून पण नाराज केलं. तरी आता साहेब मला म्हटले त्यांनी धर्मा तुझा आणि माझं झुकूया म्हणून आम्ही विचारलं. त्यांनी हो म्हटल्याने की झालं. आणि मी त्याला अजूनपर्यंत कधी नाही म्हणा.
हे बघा मित्रांनो त्यांची ही सगळी साहेब अजून एक होतं, आमचं घर लहान असल्यामुळे फोटो त्याला आहे. अजून घर लहान असल्यामुळं मित्रांनो यांनी सगळे फोटो लावले नाहीत, पण ते त्यातले कसं काही बघा. क्षण आहेत. कानूनीला बघा एक झालं बघा आमचं प्रथम क्रमांक. हे बघा इकडे काय. हे बघा मित्रांनो ते महागाव कानोली साहेब, महागावच आहे ते. केवढूसा होतं बघा वासरू बकासूर. साहेब बर्थडे केलता मी ना मोठ्या, ते बर्थडे करून दुसऱ्या दिवशी पळाय बघा. दुसऱ्या दिवशी पडलाय. आणि हे बघा हनीमनाला 3 फूट डाल आणि 7,000 बक्षीस होतं. हे बघा 1.5 किलोमीटर सुट्टा करून गाडी एक चालते कुठे. हे हा आमचे हे बकासूर आणि बंड्या. बकासूर आणि बांड्या. आणि हे साहेब महागाव ही महागावची 2 नंबर. 2 नंबरची. आणि हे साहेब जनरलला साहेब ते आमचं गाडी 3 झालं. जनरलला स्वतःची घरची जोडणं. हा हनुम्या आणि बंड्या. हनुमानी तेव्हा बांड्या. बकासूर नव्हता अजून. बकासूर. आणि हे साहेब ह्याचं हे बघा, हे परत ह्याचं खानापूर. खानापूरचं अडचण असल्यामुळे साहेब आम्ही फोटो ते तर आहे सोडा. आणि आम्ही शक्यतो करून ढाली मी घेत नाही. घेत नाही. नाही आमच्या घरात लावा अडचण आहे साहेब. आणि घरात लावायला अडचण असल्यामुळे मित्रांनो यांनी अजून फोटो लावले नाहीत, नाहीतर ही पूर्ण भिंत त्यांची भरली असते. तेव्हा हे 7 फुटाचं डाल विलास पाटलाला दिलं आम्ही. विलास पाटलाला. आणि ते काय आम्हाला कधी ते आहे सोडा, तुमचं एकमेकांचं सहकार्य सहकार्य आहे त्यांनी एकमेकांना. आम्हाला म्हटलं धर्म तुला पाय तर घेऊन जा म्हणून. घेऊन जाऊ. होय. आणि माझं गाडी साहेब त्याने आणलं तर कधी पैसे असं द्यायला पाहिजे असं नाही. मी नाही. खुशीने देईल तर, हा. ते पण दिलं तर दिलं नाही तर नाही. आणि ते बी कधी मागणं नाही असं नाही, म्हणजे नाही, की नाही. असं बाबा त्यांनी अपेक्षा. गाडी आणलं की धर्मा कुठं म्हणजे असं ते एकमेकांना बी तुमचं हो, सहकार्य सहकार्य. एकदम मोलाचं आहे मित्रांनो. आणि साहेब भैरवाडीचं बघा हे. कोणता वाला? हे साहेब ते फोटो. हे बघा हा बहिरेवाडी. 16 गाडी 3 झालं. 16 गाडी 3 झालेला. आणि हे birthday खायची केला गोष्ट साहेब. नाही. तेच. हा, ते माझे हे तुमचे मित्र, हा, माझे एकदम जेव्हा जिया भावाचे मित्र. हे तुमचं पोरग, पोरगा आणि मुलगी साहेब. मुलगी. हे बघा धर्मादादा. एवढ्या लहान वयापासून हे वासरू पळते. आणि साहेब आणि अजून त्याला पुढं- आमचा शेंडाच मोडला हो इकडचा. आमच्या भागातला शेंडा मोडला. शेंडा. आणि माळागळा साहेब ते पळणार आहे, हा. पळणार. त्याला ट्रीटमेंट त्यांच्या पद्धतीने पाहिजे. त्यांच्या आम्हाला- पद्धतीने. आम्हाला नाल मारायला कसं पाहिजे. माळात बैल वेगळं ट्रीटमेंट असते आणि हा. ते वेगळी असते. आणि साहेब आम्ही कधी गोळी घातली नाही, कधी इंजेक्शन केलं नाही. इंजेक्शन केलं नाही. नाही नाही जे स्वतःच्या मनानं पळतील तेवढं हा, पळतील. तेवढंच. ते आता कसं झालं पायाला लावून घेते, स्टॅमिना वाढते. आम्ही इंजेक्शन कधी केलंच नाही. केलं नाही. म्हणजे तुम्ही कधी खाटक्याला देणारी बैल तुम्ही बाळगून हो हो तुम्ही मोठी साहेब, केली माझ्या अनेक आणि लोकांना- त्यांचा पण तुम्हाला आशीर्वाद चांगला लागला त्या गोष्टीमुळे. शर्तीमध्ये काय झालं साहेब, पूर्वीची लोक कोण राहिली नाही. हा आणि आता बरोबर. कॉलेज कुमार सगळी पोरं रेसच म्हणाले. बरोबर. आता साहेब प्रत्येकाच्या पोरग्याकडे आता पाडा आहे. होय. प्रत्येक कॉलेज कुमारकडे आता पाडा आहे. पाडा आहे. आहेच की. पाळाला काय ट्रीटमेंट करायला ते किती घट करायला ते हे माहित नाही. ते कोणाला माहित नाही, मग फक्त पण- पळवायचं माहिती आहे. हा एवढ्यासाठी साहेब. म्हणून मी आम्ही ते आता हौशी आहेत बघा. आणि माझं एक असं नाव झालं साहेब, माझ्याकडे कसलं बी खोंड द्या, आमच्या मोठ्या पाड्यावर झुकले की ते खोंड विकणारच. विकणारच. होय आणि ते तयार करूनच तुम्ही विकता हो त्याला हो साहेब. फिट करून. नाही साहेब आमच्या घराचा घरगुणच आहे. गुन्हाच आहे. आमच्या मोठ्या बैलावर झुपून एकदा जरा व्हिडिओ टाकला कधी साहेब हा ग्रुपवर. हा ते आमचं कोण बी म्हणजे धर्मादा आम्हाला पाहिजे कोण हा. घेऊन जावं म्हणते मी. आणि मी काय साहेब जास्त फायदा म्हणजे आणि आम्ही काय व्यापारी नाही साहेब, होय. म्हणजे आणायचं व्यापार करायचं असं वगैरे काही नाही. आम्हाला बाळेला भाड्यासाठी 1,500-2,000 रुपये गावले की मी देतोय साहेब. देतो. ही 3 हत्यार मात्र खायम राहणार साहेब. ही 3 हा आता आहे ती हा ही साहेब. बकासूर बंड्या आणि लाल्या, दड्डीचा दड्डी लाल्या, राजा. दड्डीचा राजा. साहेब ते सांगोलाचा राजा आहे तसं त्याचा दड्डी राजा करले साहेब. दड्डी राजा हा. का. त्या हरण्यावर पळलं बघा. हा समजलं. मध्ये हा. पळाले ते 2 नंबर झाले ते. आणि साहेब आम्ही त्या मोठ्या गाडीत बी पळवायची माझी इच्छा आहे, त्या मोठ्या गाडी पळून आणायचं आहे. पळणार. जर नंबर सांगा म्हणजे कोणाला पैरे वगैरे लागलं तर तुम्हाला नक्की कॉल करतील. 78 87 43 97 96. 78. 87 43 97 96. चालेल. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे आता आपण मुलाखत घेतलेली आहे.